बेहदची परम महाशांती. मृत्यूनंतरचे जीवन सगळ्यात मोठे रहस्य. मित्रांनो, आपण हिंदू धर्मात पुनर्जन्म मानतो, पण ख्रिस्ती आणि मुसलमान आणि नास्तिक लोक हे सर्व मानत नाहीत की मृत्यूनंतरचे जीवनसुद्धा मानत नाहीत. ते केवळ जजमेंट डे आणि कयामतचा दिवस तेवढा मानतात. म्हणून बापूजी सर्वांना उद्देशून मृत्यूनंतर आत्म्याचे काय काय होते, तसेच आत्मा कुठे राहतो आणि आपण स्वतःची ओळख करून आपल्या मूळ निवासस्थानी कसे काय पोचू शकतो याची माहिती देत आहेत. आता अनंत भैया बापूजींना परमशांती म्हणून त्यांचे स्वागत करत आहेत. बापूजी सुद्धा परमशांती म्हणून अभिवादन स्वीकारत आहेत. अनंत भैया म्हणतात, सर्वांचे स्वागत आहेत, परम स्वागत आहे बापूजींच्या या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण खूप महत्त्वाच्या म्हणजेच मृत्यूनंतरचे जीवन या विषयावर चर्चा करणार आहोत, ज्याला आफ्टर लाईफ पण म्हणतात. आणि आज जी रोचक चर्चा होणार आहे त्यासाठी मी खूप उत्सुक आहे. या व्हिडिओचा पहिला भाग 2016 मध्ये अपलोड झाला होता आणि आज त्याचा पुढचा भाग आपण अपलोड करणार आहोत. यावर बापूजी म्हणतात की तेव्हा आपण भाग दुसरा पण अपलोड केला होता. अनंत भैया म्हणतात, हो, आपण त्या दिवशी भाग 1 आणि 2 दोन्ही अपलोड केलेले होते. पण आज आपण जी चर्चा करणार आहोत ती खूप रोचक अशी असणार आहे. ज्या लोकांनी एक्सपेडिशन अननोन ही सिरीज किंवा मालिका पाहिलेली असेल डिस्कवरी प्लस या चॅनलवर, त्यांना ही चर्चा खूप आवडणार आहे. आणि ज्यांनी ही सिरीज पाहिलेली नसेल त्यांनी जरूर पहा. यासाठी आम्ही पण हे सुचवत आहोत. बरेच लोक मृत्यूनंतरचे जीवन मानतात, तर काही जण मानत नाहीत. या लोकांनी विज्ञानाच्या आधारे काही साधनं वापरून चांगल्या पद्धतीने समजावलेले आहे. तेव्हा मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगतो की या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ बघण्याचे कुतूहल निर्माण होईल. आज आपण बापूजींच्याकडून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळवणार आहोत, जसे मेल्यावर पार्थिव शरीर का जाळले जाते किंवा पुरले जाते, किंवा काही संस्कृतींमध्ये 1 वर्षापर्यंत पार्थिव शरीर सांभाळून ठेवले जाते, म्हणजे बऱ्याच संस्कृतीमध्ये असे सुद्धा केले जाते. काही सायकिक मीडियम पॉवरवाले दुसऱ्या दुनियेतील संदेश आपल्याला आणून देऊ शकतात. याच्यामध्ये काही तथ्य आहे का? म्हणजे असे शैतान किंवा देवता असतात का आणि ते माणसाच्या शरीरात प्रवेश करतात का? या जगतातील सत्य काय आहे? मेल्यावर आपल्या आत्म्याचे काय होते? मृत्यूच्या पलीकडे काय असते? रशिया देशामध्ये 59 पार्थिव शरीरं योग्य खबरदारी घेऊन ठेवलेली आहेत, जेणेकरून त्यांना पुन्हा जीवन मिळेल. इंडोनेशिया देशात मृत्यूनंतरचा उत्सव साजरा केला जातो. जगभरातील लोकांची मृत्यूनंतरचे जीवन याबाबत वेगवेगळी धारणा आणि अनुभव आहेत. त्या बाबतीत आज आपण चर्चा करणार आहोत की या अदृश्य जगतातील गुपितं काय आहेत, मृत्यू आणि पुनर्जन्म यातून मुक्ती कशी मिळेल यावर चर्चा करणार आहोत. कर्मकांड यामुळे मुक्ती मिळेल की नाही यावर सुद्धा चर्चा करू. मृत्यूच्या नंतर आत्मे कुठे आणि कसा प्रवास करतात याबद्दल सुद्धा आज आपण माहिती घेणार आहोत. प्रत्येक धर्माची मान्यता काय आहे? इतक्या वर्षांपासून हे सर्व प्रचलित का आहे? मृत्यूनंतर आत्म्याशी संपर्क साधणे शक्य आहे का? पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजमध्ये सोल कनेक्शन कसे होते? एक्सॉर्सिझम याचे वास्तव काय आहे? ज्यांनी एक्सपेडिशन अननोनची सिरीज पाहिलेली असेल त्यांना खूप मजा आली असेल. आपण काही मृत्यूचा अनुभव अगदी जवळून घेणाऱ्यांचे अनुभव सुद्धा ऐकणार आहोत, ज्यांनी मृत्यू आणि नंतर परत त्याच शरीरात प्रवेश केलेला आहे. तसेच ज्या आत्म्यांनी जो स्वर्ग किंवा नरकात प्रवास केलेला असेल त्याच्या आधारावर आपण बापूजींच्या सोबत चर्चा करणार आहोत. हे आपले इंट्रोडक्शन किंवा प्रस्तावना आहे. थोडक्यात आपल्याला आजच्या या चर्चेत खूप माहिती आणि मजा येणार आहे, म्हणून आमच्यासोबत राहा. आपण आणखीन एक प्रश्न विचारणार आहोत की स्पिरिट वर्ल्ड म्हणजे भूत प्रेत यांची दुनिया कशी असते, कुठे असते, ते काय काम करतात. आणखीन एक ह्यस ड्रग असते ज्यामुळे मनुष्य खूप काळापर्यंत सूक्ष्म दुनियेत किंवा योग सदृश अवस्थेत राहू शकतो आणि आत्मे अनंत ब्रह्मांडांची यात्रा करू शकतात. हे एक गूढ वाटते. जसे होळी या सणादरम्यान भांग सुद्धा घेतली जाते शिवाचा प्रसाद म्हणून, तसेच आपण ही चर्चा पण करणार आहोत की जगभरात हॉन्टेड म्हणजे भूत प्रेत यांनी ग्रासित प्रदेश दिवसेंदिवस का वाढत आहेत? तिथे आत्मे का अडकून पडलेले आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे का? त्यांची मदत कोण करणार आहे आणि ते आत्मे कधीपर्यंत तिथे अडकून राहणार आहेत?
त्याची चर्चासुद्धा आपण आज करणार आहोत. घोस्ट वर्ल्ड किंवा भूत प्रेत यांची दुनिया आपले अस्तित्व सिद्ध करू शकेल का? हे भूत प्रेत मनुष्य लोकांच्याकडून काय अपेक्षा करतात? ते मनुष्याकडून मोक्ष मिळवण्यासाठी मदत मागत आहेत का? आपण त्यांची कशा प्रकारे मदत करू शकतो हे सुद्धा आपण पाहणार आहोत. मृत्यू ते मोक्ष ही यात्रा कशी असते? तसे पाहिले तर आत्म्याचा प्रवास याबाबत आधीच आपले बरेच व्हिडिओ आलेले आहेत. मृतक मनुष्याच्या हाडांचे, कवटींचे अवशेष अघोरी बाबा किंवा मोक्ष देण्याचा दावा करणारे का वापरतात? अशा प्रकारे त्यांच्या हाडांचे अवशेष सांभाळून ठेवले तर त्या आत्म्यांना मोक्ष किंवा पुनर्जन्म मिळेल का? ही सर्व माहिती आपण आज बापूजींच्याकडून मिळवणार आहोत. बापूजी, तुमचे खूप खूप स्वागत आहे. तसेच आम्हा बेहदच्या मुलांच्या आत्तापर्यंतच्या प्रगतीसाठी तुमचे खूप खूप आभार. तसेच तुम्ही आपल्या विश्वाचे परिवर्तन करण्याच्या महत्त्वाच्या कार्यामधून आमच्यासाठी वेळ काढला आणि त्यामुळेच आमच्या ज्ञानात भर पडणार आहे. तर बापूजी, आम्हाला आता सांगा की मृत्यू पश्चात जीवन आहे का? यावर बापूजी म्हणतात की पहा, जे मनुष्य आत्मे आहेत ना, ते जीव असले तरीही त्यांच्या आतमध्ये आत्मज्ञान नाही आहे. म्हणून तर ते आत्मे 84 लक्ष योनीमध्ये अडकलेले आहेत. 5 तत्वांचे आवरण या आत्म्यांच्यावरती चढले आहे आणि सर्व आत्मे अज्ञानरूपी अंधारात चाचपडत आहेत. स्वतःला ते आत्मा म्हणून ओळखत नाहीत की ना त्यांना आपले वतन आठवत आहे. पण वास्तवात तर ते सर्व चेतना किंवा आत्मे आहेत ना. कारण शरीररूपी वस्त्र सोडल्यानंतर किंवा कर्मबंधन भोगून झाल्यानंतर तो एक आत्माच आहे ना. शरीरात राहताना तो वेगवेगळ्या धर्माचे रूप घेतो, जन्म घेतो किंवा आत्मे सूक्ष्म रूपात राहतात किंवा भूत प्रेत योनीत सुद्धा राहतात. अंतमती स्वगती या नियमानुसार आत्मा 84 लक्ष योनींमध्ये भटकत राहतो. यामुळे या आत्म्यांचे मन, बुद्धी आणि संस्कार सुद्धा प्राण्यांच्या योनींचे प्राण्यांसारखे होऊन जातात आणि पुन्हा हे आत्मे पतन होऊन या 84 लक्ष योनींमध्ये भटकत राहतात. पण मुळात तर तो एक छोटासा आत्माच आहे ना. तर हे वेगवेगळे श्रेणीचे आत्मे असतात. कुणी एकदम हलक्या दर्जाचे आत्मे असतात तर कुणी बेहदचे परम आत्मे असतात. कुणी बेहद परमप्रकाशाचे पण 1 कलेचे, तर कुणी 2 कलेचे, कुणी 10 कलेचे, तर कुणी 15 ते 16 कलेचे, कुणी 20 कलेचे, तर कुणी 25 कलेचे आत्मे आहेत. तर वेगवेगळे आत्मे किंवा चेतना आहेत. मरणोत्तर अशा आत्म्यांवर पूर्ण दुनियेत आता प्रयोग चालू आहेत. या प्रयोग करण्यासाठी हे वैज्ञानिक दुसऱ्या देशात किंवा आदिवासी पाड्यात सुद्धा फिरतात. आता अनंत भैया म्हणतात की अशा मागास वर्गातील जनजाती, आफ्रिकन जनजाती यामध्ये सुद्धा ते फिरतात जेणेकरून काही नवीन माहिती मिळेल. तसेच जागतिक प्रत्येक बारीक सारीक धर्माच्या ठिकाणी जाऊन माहिती घेतात की मृत्यू पश्चात काय होते. यावर बापूजी म्हणतात की प्रत्येक जाती धर्माच्या आपल्या स्वतंत्र अशा चालीरीती आणि रिवाज असतात. जसे काही धर्मांमध्ये मरणोत्तर आपल्या घरातील मृत शरीराला टिकाऊ मसाले वगैरे लावून 1 वर्षापर्यंत जपून ठेवले जाते. त्यांना रोज खाणे पिणे देऊ करतात, त्यांच्याशी गप्पा मारत राहतात आणि 1 वर्षानंतर त्यांचे अंत्यसंस्कार करतात किंवा जाळत किंवा पुरत असतील. पण म्हणजे 1 वर्षे ते घरात प्रेत ठेवतात, जे आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाला अजिबात पटण्यासारखे नाही. काही संस्कृतींमध्ये तर जंगलात झाडावर प्रेत लटकवून ठेवतात किंवा बांधून ठेवतात, कारण ते धरतीला पवित्र मानतात. त्यामुळे ते प्रेत धरतीमध्ये पुरत नाहीत. आता आपल्याला ख्रिश्चन, मुसलमान प्रेत धरतीमध्ये पुरतात हे माहिती आहे, कारण ते जजमेंट डेला मुक्ती होणार असे मानतात. किंवा मुसलमान असे मानतात की खुदा ताला नूर स्वरूपात या धर्तीवर रेज मारून आत्म्यांना कबरीमधून उचलून मुक्ती देतील आणि या सर्वांना त्यांच्या कर्मांचे गणित लागू होते. धर्तीवरील धर्म, मठ, संप्रदाय जेवढे आहेत तेवढेच या आदिवासी जनजाती यांच्यामध्ये चालीरीती सुद्धा आहेत. आता अनंत भैया बापूजींना विचारतात की बापूजी, इंडोनेशिया या देशात एक विशेष दर्जाचे गाव आहे जिथे मरणोत्तर आपल्या आई वडिलांचे प्रेत 1 वर्षापर्यंत सांभाळून ठेवले जाते आणि वर्षानंतर एक विशेष कार्यक्रम केल्यावर त्यांना जाळले जाते. यावर बापूजी म्हणतात की या वेगवेगळ्या चालीरीती इंडोनेशिया इथल्या असतील किंवा आफ्रिकेतील आदिवासी लोकांच्या असतील. ते उत्सव करताना नाच गाणे करतात आणि त्यानंतर प्रेत जाळले जाते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मात्र मरणोत्तर प्रेत जाळून 3ऱ्या दिवशी हाडांची राख गंगा, नर्मदा अशा पवित्र नद्यांमध्ये विसर्जित केली जाते, जेणेकरून त्या राखेमध्ये सुद्धा
आत्म्यांचा मोह राहू नये. या प्रेतांना जाळले जाते किंवा पुरले जाते, अशा दोन्ही परिस्थितींमध्ये शरीरामध्ये मोह राहू शकतो. आणि जेव्हा आपण मरणोत्तर जीवन याबाबत बोलतो तेव्हा सुद्धा या मोहापासून कसे विरक्त होता येईल याचाच विचार झाला पाहिजे. शरीरातील मोहापायी हे आत्मे आपल्या शरीराच्या आसपास घोंगावत राहतात. म्हणूनच हिंदू धर्मात प्रेताच्या कुठल्याही वस्तू, अंश शिल्लक ठेवत नाहीत, जेणेकरून आत्मे निर्मोही होऊन आपल्या पुढच्या प्रवासाला लागतील. म्हणून कित्येक ब्रह्मस्वरूपात आत्मे ब्रह्मरूप होऊन जातात असे म्हटले जाते. म्हणजे आत्मे निराकार ब्रह्मस्वरूप होऊन परमधामामध्ये निघून जातात. यावरूनच तर दिव्य विमानात बसून जाण्याच्या दंतकथा प्रसिद्ध झाल्या आहेत. आता अनंत भैया म्हणतात की मित्रांनो, आज बापूजी यापुढे सुद्धा अशीच रोचक चर्चा करणार आहेत. त्यासाठी माझ्याकडे 3 पानं भरून प्रश्न आहेत. म्हणून असेच आमच्यासोबत यापुढे सुद्धा राहा आणि आमचा पूर्ण व्हिडिओ पहा. बापूजी, आता आम्हाला यापुढे असे सांगा की मृत आत्म्याशी संपर्क करणे शक्य आहे का? तर बापूजी म्हणतात की हो, शक्य आहे. प्लॅन्चेटमध्ये तर हेच करतात ना. अनंत भैया म्हणतात, पण आत्मे कुठे राहतात? तर बापूजी म्हणतात की प्रत्येक आत्मा अंतमती सोगती या न्यायानेच आपला पुढचा प्रवास करत असतो. अंतमती म्हणजे मरतेवेळी आत्मा जो काही विचार करत असतो. म्हणजे जर मरताना आत्मा आपल्या आप्त स्वकीयांना आठवत असेल किंवा आपल्या पाळीव प्राण्यांच्याबद्दल आठवत असेल, तर त्याला पुढचा जन्म एकतर त्याच्या आप्तस्वकीयांच्या रूपाने किंवा त्या पाळीव प्राण्यांच्या रूपाने नक्कीच त्याला पुढचा जन्म मिळेल. तसेच जर आत्मे मोह, विषय, विकार यामध्ये बुडालेले असतील तर आत्मे मरणोत्तर आपल्याच घरांमध्ये, घराच्या जवळपास राहून आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हालचाली करत राहतात. त्यामुळे घरातल्या लोकांना पण त्यांचा त्रास होतो ना. आत्मा अजून नष्टो मोहा, इच्छा मात्रम अविद्या झालेले नाही आहेत. त्यामुळे त्यांच्या इच्छा कधी संपतच नाहीत. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून घरचे तांत्रिक, मांत्रिक करतात. ते मांत्रिक त्या अतृप्त आत्म्याला घरच्याच एखाद्या सदस्याच्या शरीरात बोलावून त्याच्या आत्म्यासोबत चर्चा करतात. जसे की तो कुठून आला आहे, कोण आहे आणि तो या घरात राहून काय प्राप्त करू इच्छितो. जर त्या आत्म्यांना मोक्ष, मुक्ती हवी असेल तर ते मांत्रिक जर हिंदू असतील तर त्यांची इच्छा पूर्ण करतात. ही प्रक्रिया बहुतेक सर्व हिंदू जाणतातच आणि इतर धर्मांमध्ये इतर काही कॉन्टॅक्ट, संपर्क किंवा वेगळ्या पद्धतीने भूतांना वागणूक देतात. आता अनंत भैया म्हणतात की पण जर त्या आत्म्यांचा पुनर्जन्म झालेला असेल तर कसे काय संपर्क करतील? बापूजी म्हणतात की बरोबर, जर पुनर्जन्म मिळालेला असेल तर तो आत्मा येऊ शकणार नाही ना. अनंत भैया म्हणतात की मरणोत्तर पुन्हा जन्म होईपर्यंत आत्मे वरच्या 7 लोकांमध्ये जिथे कुठे असतील त्यांच्यासोबत आपण संपर्क करू शकतो का? तर बापूजी म्हणतात की जर वरील 7 लोकांमध्ये असतील तर काही त्यांना बोलावणे शक्य होणार नाही. जर तो आत्मा भूलोकाच्या वरती भुवर लोक आहे तिथपर्यंत राहत असेल तर जरूर येऊ शकतो. पण जर तो आत्मा स्वर्ग सुख उपभोगत असेल तर किंवा पाताळ लोकात असेल, जसे की 7 पाताळ लोक आहेत ना, जसे अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल, पाताल इथे असतील तरीही ते आत्मा येऊ शकणार नाहीत. कारण इथे सुद्धा 3 तत्वांचे सुख आहे आणि आत्मा सुद्धा 3 तत्वांचा असतो आणि याच्याखाली 55 करोड नरक लोक आहेत. अनंत भैया पुढे म्हणतात की बापूजी, जर कोणी आत्मा दुसऱ्या ब्रह्मांडात किंवा युनिव्हर्समध्ये गेलेला असेल तर? बापूजी म्हणतात तिथून तर आत्मा परत येण्याचा प्रश्नच येत नाही. जेव्हा आत्मा मरणोत्तर दुसऱ्या ब्रह्मांड किंवा युनिव्हर्समध्ये जातो तेव्हा तो इथला सर्व मोह, माया सोडूनच तिथे जातो. हे सर्व आपल्याला सोल जर्नी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. आपला अँड्रोमेडावाला जो व्हिडिओ आहे ना, तिथे सर्व काही सांगितले आहे. अनंत भैया यावर म्हणतात की मित्रांनो, लाईफ इन अँड्रोमेडा हा बापूजींचा अतिशय सुंदर आणि माहिती देणारा व्हिडिओ आहे. तो तुम्ही जरूर पाहिला पाहिजे. बापूजी यावर म्हणतात की हो, त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितले आहे की वेगवेगळ्या दर्जाचे, कॅटेगरीचे आत्मे वेगवेगळ्या डायमेन्शन्स किंवा ठिकाणाहून येतात आणि मृत आत्मे जर अशाच कुठल्या तरी डायमेन्शनमधून आलेले असतील तर ते इथे कसे येतील? तुम्ही त्यांना आग्रहाने बोलावले तरीसुद्धा ते येऊ शकणार नाहीत. अनंत भैया म्हणतात, मला एक सांगा बापूजी की आपण त्या मृत आत्म्याशी संपर्क कशा प्रकारे करतो? म्हणजे एका बाजूला मनुष्य आणि समजा दुसऱ्या बाजूला भूलोक किंवा भुवर लोकातील आत्मा यांचा संवाद लहरींच्या द्वारे होईल
की कशाच्या आधारावर संपर्क साधला जाईल? यावर बापूजी म्हणतात की असे पहा की आत्म्यांना बोलावण्याचा प्रयोग जो कुणी करणारा असेल, मग तो कुणी गुरु असेल, कुणी मांत्रिक असेल किंवा कुणी अभ्यासक असेल, तर त्यांच्याकडे असे अनेक मदतनीस आत्मे असतात. हे मदतनीस आत्मे स्वतःसुद्धा सूक्ष्म जगतात वावरत असतात. त्यामुळे इच्छित आत्म्यांना ते सूक्ष्म जगतात जाऊन सूक्ष्म लहरींच्या द्वारे निरोप देऊन बोलावून घेतात. जसे आपले मोबाईल एकमेकांना सूक्ष्म लहरींच्या द्वारे निरोप देतात ना, अगदी तसेच सूक्ष्म जगतात सुद्धा निरोप पोचवले जातात. जर आपण मृत आत्म्याचा फोटो दाखवला तर त्वरित त्या आत्म्याशी संपर्क साधला जातो. जे आत्मे भूलोक, भुवलोक आणि स्वर्गलोकांपर्यंत असतात तेच केवळ या बोलावण्याला प्रतिसाद देतात. पण एकदा का आत्मा महलोक आणि त्याच्यावरती जनलोक, तपलोक, सत्यलोक, ब्रह्मापुरी, विष्णुपुरी, शिवपुरी, परमधामापर्यंत गेले की मग ते बोलावलात तरीही परत येत नाहीत. सूक्ष्म जगतातील आत्मेसुद्धा धरतीपासून 500 किलोमीटर 1000 किलोमीटरपर्यंतच फक्त आपल्या स्तरापर्यंतच संपर्क करू शकतात किंवा करतात. आता अनंत भैया म्हणतात की बापूजी, यातूनच एक खूप मजेदार गोष्ट आपल्या लक्षात येते की जसे आपण आधी नियर डेथ एक्सपिरियन्स NDE पाहिले, तसेच सायकिक मीडियम पाहिले, तर सर्व 5 तत्वातील मनुष्यासाठी अतर्क्य अचंबित करणाऱ्या गोष्टी आहेत. जसे आपण सायकिक मीडियमबद्दल सुद्धा बोलत होतो की ते कुठपर्यंत कॉन्टॅक्ट किंवा संपर्क करू शकतील. यावर बापूजी म्हणतात की पहा, हा सायकिक वगैरे इंग्रजीत शब्द आहे, पण आपण हिंदीमध्ये ओझा म्हणणार ना यांना, किंवा मराठीमध्ये तांत्रिक मांत्रिक म्हणू, कारण ते कवट्या, लिंबू वगैरे वापरतात. काही वेळा ते जुने वाडे महाल इथे जाऊन आत्म्यांना आवाहन करून बोलावून हे सगळे विधी करतात आणि तिथेच आपला अड्डा बनवतात. परम शांती. आता अनंत भैया सुद्धा बापूजींना परम शांती म्हणून पुन्हा त्यांना नमस्कार करत आहेत. मित्रांनो, हा विषय असा आहे की नास्तिक अंधश्रद्धावाले सुद्धा यांच्या भीतीने उघडपणे चर्चा करत नाहीत. पण ज्यांना त्रास होतो ते आणि ज्यांना दुसऱ्याला त्रास द्यायचा आहे ते मात्र उघडपणे अघोरी बाबा, गुरु असे प्रकार करतात, त्यांच्याकडे जातात. यापैकी सगळे बाबा जरी यातले विद्वान नसले तरी बऱ्यापैकी हे विधी करणारे असतात आणि आपल्या श्रद्धा असणाऱ्या मंदिर, मस्जिद, चर्च इथे सुद्धा हे सर्व प्रकार केले जातात. म्हणून खरे तर हा विषय अनंतभाई आणि बापूजी यांनी चर्चेला घेतलेला आहे आणि त्याची योग्य अशी माहिती तुमच्यापर्यंत पोचवली आहे. म्हणून मित्रांनो, असे गूढ विषय जाणून घेण्यासाठी नवीन दर्शक असतील त्यांनी आमच्या चॅनलला म्हणजे बापूजींच्या मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करावे. तसेच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या ओरिजिनल हिंदी व्हिडिओची लिंक दिलेली आहे, ती आपण पाहून घ्या. तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बापूजींच्या मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तसेच बापूजींचे जे इतर 5 चॅनल आहेत त्यांनासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून त्याच्यावरील सर्व व्हिडिओ पाहून आपल्या ज्ञानामध्ये भर टाका. तसेच या सर्व व्हिडिओना मित्रांनो तुम्ही लाईक करा, सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि चांगले चांगले कमेंट करा. आणि असे केल्याने आम्हाला सुद्धा असे ज्ञानवर्धक नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याची प्रेरणा मिळेल. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम